थोड्याच वेळात टीम इंडिया मुंबईमध्ये दाखल होणार आहे आणि तमाम मुंबईकर या ओपन डेक बसमधून टीम इंडियाची विजयी परेड पाहण्यासाठी आसुसलेले आहेत। ओपन डेक बसमधून टीम इंडियाची विजयी परेड काढली जाणार आहे। मरीन ड्राईव्ह पासून ही परेड सुरू होईल आणि वानखेडे स्टेडियम पर्यंत ही विजयी रॅली काढली जाणार आहे। गेल्या 13 वर्षांची वर्ल्ड कपची तहान टीम इंडियाने भागवली आणि 13 वर्षांनी वर्ल्ड कपची ही चमचमती ट्रॉफी घेऊन टीम इंडिया भारतामध्ये आज सकाळी दाखल झाली। आज सकाळी टीम इंडियाचं दिल्लीमध्ये स्वागत झालं। दिल्लीमध्ये जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील टीम इंडियाचं अभिनंदन केलं, टीम इंडियासोबत वार्तालाप केला आणि त्यानंतर आता टीम इंडिया मुंबईकडे रवाना होते आहे। पुढच्या काही मिनिटांमध्येच टीम इंडियाचं मुंबई विमानतळावर आगमन होणार आहे। त्यानंतर आज वानखेडे स्टेडियमवर आज संध्याकाळी मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मात्र या कार्यक्रमापूर्वी टीम इंडियाची विजयी रॅली काढली जाणार आहे आणि त्यासाठी मुंबईकरांनी रस्त्याच्या दुतर्फा आत्तापासूनच गर्दी करायला सुरुवात केलेली आहे। काही वेळापूर्वीच आम्ही रोहित शर्माचे कोच दिनेश लाड यांच्याशी चर्चा केलेली होती आणि त्यांनी आपल्या भावना, आपली प्रतिक्रिया पुढारी न्यूजकडे व्यक्त केलेली होती। ते नेमकं काय म्हणाले होते पाहूया। तब्बल 17 वर्षानंतर भारताला T20 विश्वचषक प्राप्त झालेला आहे। भारताचे कर्णधार क्रिकेट टीमचे रोहित शर्मा जे बोरिवलीकर आहेत, त्यांचे कोच दिनेश लाड आपल्या सोबत आहे बोलण्यासाठी। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ आज विश्वचषक प्राप्त झाल्यानंतर काय वाटतं त्यांना। सर, रोहित शर्मा यांना विश्वचषक प्राप्त केलेला T20चा काय सांगा। खूप आनंद झाला मला, कारण त्याची इच्छा होती आपल्या हातामध्ये ॲज अ कर्णधार म्हणून त्याची एक इच्छा होती। कारण 2000 आता जो 22चा जो वर्ल्ड कप झाला त्यावेळेस आपण फायनल हरलो होतो, हुलकावणी मिळाली होती, त्याच्यामुळे तो थोडा नर्वस होता। पण ज्यावेळेस तो ह्या वर्ल्ड कपला त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं होतं की मी हा वर्ल्ड कप जिंकूनच दाखवणार। कारण एक तर आपली टीमही चांगली होती, असं नाही की त्याच्या एकट्यामुळे हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे। आणि सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन होतं, सूर्यकुमार यादवचं होतं, कारण जो झेल घेतला नसता तर आज आपल्या वर्ल्ड कप आपल्याकडे नसता, किंवा बुमराने टाकलेली 18वी ओव्हर किंवा हर्षीने टाकलेली 19वी ओव्हर, हार्दिक पांड्यानी घेतलेली कार्लसनची विकेट, हे सगळं म्हणजे परत विराट कोहलीची अतिउत्तम खेळी, म्हणजे त्या खेळीमुळे आपण वर्ल्ड कप जिंकलो असं वाटतं। त्याच्यामुळे रोहितच नाही की सगळ्यांच्या कॉन्ट्रीब्युशनमुळे आपण हा वर्ल्ड कप जिंकला आणि त्याचा खूप आनंद मलाच नाही, पूर्ण देशातील 130 करोड जनतेला झालेला असं मला वाटतं। सर, तुम्हाला काय वाटतं की आज तुम्ही कोच म्हणून, त्यांचे प्रशिक्षक म्हणून त्यांना तुम्ही एक भारत देशाला एक चांगला उत्तम खिलाडी म्हणून दिलेला आहे, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं। मला खूप गर्व होतो त्या गोष्टीचा, कारण ज्यावेळेस मी रोहितला बघितलेला एक ऑफ स्पिन बॉलर म्हणून बघितलं नाही, तेही मी एका मॅचमध्ये 12 बॉल टाकताना बघितले, फक्त 12 बॉल। आणि त्यावेळेस मला त्याची बॉलिंगची शैली आवडली, मी त्याला शाळेत आणलं, शाळेत तो ॲज अन ऑफ स्पिनर म्हणून पहिल्या वर्षी केला। आणि नेक्स्ट इयरला ज्यावेळेस मी त्याला नॉकिंग करताना बघितलं त्यावेळेस मला वाटलं ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं काहीतरी आहे बॅटिंगची स्टाईलमध्ये। त्याच्यामुळे त्याला नेटमध्ये बॅटिंग करायला लावली आणि ज्या पद्धतीने बॅटिंग केली तर मला वाटलं की ह्याच्याकडे आपण बॅटिंगवर जास्त फोकस करणं गरजेचं आहे, ज्या पद्धतीने त्यांनी खेळ केलेली। त्याच्यामुळे मी त्याला मॅक्सिमम बॅटिंग करायला लावली, गुणवत्ता त्याच्याकडे होतीच, त्या मी जे काही गोष्टी सांगितल्या त्यांनी ते इम्प्लिमेंट केल्या आणि हा एवढा मोठा क्रिकेटर झाला, म्हणजे जगातला हिटमॅन त्याला म्हटलं जाते। त्याच्यामुळे मला त्याचा खूप गर्व आहे आणि त्यांनी जे मला जी गुरुदक्षिणा दिली त्याच्याबद्दल मी त्याचा खूप आभारी आहे। सर, रोहित शर्मा जेव्हा पहिल्यांदा मॅच जिंकला होता त्यावेळी तुम्ही ज्या रोहित शर्मामध्ये जे गोष्टी पाहिल्या होत्या, ज्या गोष्टी पाहिल्या होत्या, आज त्याबद्दलच तुम्ही जे एक भारत देशाला क्रिएट करून दिलेला आहे, तर त्याबद्दल काय सांगा। ते खरोखर कौतुक करण्यासाठी, कारण त्याला माहित होतं की या जमिनीनेच आपल्याला मोठं केलं, कारण आज क्रिकेट नसतं तर रोहित शर्माला कोणी ओळखलं नसतं। त्याच्यामुळे त्यांनी जे कृत्य केलं ते खूप चांगलं केलं, कारण तो ज्यावेळेस जमिनीवर झोपला, जमिनीला पाया पडले, तिथली त्यांनी माती खाल्ली, तर त्याचं त्यांनी जे केलं तर मला त्याचाही गर्व आहे की एक चांगला मुलगा मी देशाला दिला। सर, रोहित शर्मा जेव्हा मॅच जिंकला त्यानंतर तुमच्याही संपर्कात आला असेल, तुमच्याशी बोलणं झालं, काय बोलणं झालं, तुम्हाला पहिल्यांदा कॉल आला होता। बोलणं झालं एवढंच की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वर्ल्ड कप जिंकलो आणि तुम्हाला मी वर्ल्ड कप दाखवला जिंकून, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं। मी म्हटलं सगळ्यात मोठी गुरुदक्षिणा तुम्हाला दिली असं मला वाटतं। सर, आज जल्लोषचा दिवस आहे, तर BCCIने तुम्हाला देखील इन्व्हिटेशन दिलं असेल, काय सांगाल त्याच्यावर। तर मला अजून काही इन्व्हिटेशन आलेलं नाही, त्याच्यामुळे घरीच बसून मी ते सोहळा बघणार आहे। सर, रोहित शर्मा याबाबत तुम्हाला जेव्हा इन्व्हिटेशन दिलेलं नाही, या गोष्टीची माहिती त्यांना देण्यात आलेली आहे का।
ते मला काही माहीत नाहीत. आता तो त्या ह्याच्यामध्ये नाही आहे, कारण तेवढं संपर्कात पण असणार माझ्या, कारण तो बिझी असणार. आणि मला असं काही नाही आहे, मी घरी बसून पण चांगला सोहळा बघू शकतो. मला तिकडे जाणं गरजेचं आहे असं मला वाटत नाही. सर शेवटचा प्रश्न आहे, रोहित शर्मा हे त्यांच्या जिथून त्यांची हे जर्नी जे स्टार्ट झाली होती त्या शाळेला देखील त्यांनी भेट द्यावं असं वाटतं का? हां, डेफिनेटली आम्ही प्लॅन पण केला आहे शाळेने, की त्याच्या जो आमच्या शाळेचा मेन गेट आहे, आम्ही ट्रस्टी मिस्टर गोयंका आहेत आणि अंबुज झुंझुनवाला, त्यांच्याशी मी चर्चा केली आणि आम्ही असं ठरवलं की जो मेन गेट आहे त्याला आम्ही रोहित शर्मा गेट म्हणून नाव देणार आहे आणि दुसऱ्या गेटला आम्ही शार्दुल ठाकूर गेट म्हणून नाव देणार आहे. आता रोहित शर्माची वेळ घेऊन आम्ही ठरवू कधी करायचं, काय फंक्शन करायचं. तर रोहित शर्मा यांनी T20 वर्ल्ड कप मधून आता निवृत्ती घेतलेली आहे, त्याबद्दल काय सांगाल? ते योग्य निर्णय आहे असं मला वाटते, कारण एक तर एज फॅक्टर आहे, परत नवीन मुलांनाही चान्स देणं गरजेचं आहे, कारण गेली 17 वर्ष तो क्रिकेट खेळतोय. त्याच्यामुळे त्यालाही कळतंय की आपल्या नवीन मुलांना चान्स देणं गरजेचं आहे. प्लस येणारा वन डेचा वर्ल्ड कप आहे किंवा टेस्ट चॅम्पियनशिप आहे, त्याही त्याला खेळायचे आहेत. कदाचित त्याच्या डोक्यात हेही असेल की जसं धोनींनी तिन्ही वर्ल्ड कप जिंकलेले, म्हणजे T20चा वर्ल्ड कप जिंकलाय, वन डेचा वर्ल्ड कप आणि टेस्ट चॅम्पियनशिप, तर त्याच्या अनुषंगाने त्यालाही वाटत असेल की मलाही हे केलं तर मी एक दुसरा खेळाडू होईन धोनीच्या पाठोपाठ, की ज्यांनी ह्या गोष्टी केलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्याचं प्रिपरेशन करण्यासाठी त्यांनी T20मध्ये जे हे केलं आहे, म्हणजे सोडलं आहे T20, त्याच्यात योग्य निर्णय घेतला असं मला वाटतं. कॅमेरा पर्सन संतोष सह P मल्लिकार्जुन, पुढारी न्यूज, मुंबई. तर ज्या प्रकारे टीम इंडियानी हा वर्ल्ड कप जिंकला त्यानंतर संपूर्ण देशभर सध्या आनंदाची आणि उत्साहाची लाट आहे आणि त्याचंच हे प्रतीक आहे. टीम इंडियाची आतुरतेनं वाट पाहिली जाते आहे. 2011चा जो पहिला वर्ल्ड कप T20 मधला 2007 सालचा टीम इंडियाने जिंकलेला होता आणि त्यानंतर 2011चा वर्ल्ड कप जिंकलेला होता. त्यानंतर गेली 13 वर्ष कुठल्याही फॉर्मॅटमधला वर्ल्ड कप टीम इंडियाकडे आलेला नव्हता आणि या पार्श्वभूमीवर आता या वर्ल्ड कप जिंकल्यामुळे टीम इंडियामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये प्रचंड उत्साहाची लाट आहे. ओपन डेक बसमधून टीम इंडियाची विजयी परेड काढली जाणार आहे. ज्या प्रकारे या विजयाचं वर्णन केलं जात आहे, सर्व समावेशक अशी कामगिरी, अष्टपैलू कामगिरी टीम इंडियाने केली आणि त्याच जोरावर हा वर्ल्ड कप खेचून आणला. तर कुठलंही क्षेत्र क्रिकेटपासून वंचित राहिलेलं नाही आहे. अगदी कला क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, राजकीय क्षेत्र, सर्व क्षेत्रांना व्यापून उरणारा असा हा क्रिकेटचा वर्ल्ड कप होता. राजकीय क्षेत्रातल्या काही प्रतिक्रिया याबाबत आपल्याकडे येत आहेत, आपण बघूया. टीम वर्क म्हणून ज्या पद्धतीने टीम खेळली आणि भारताचा अभिमान आहे, त्यामुळे त्यांचं मनापासून मी भारतात स्वागत करते. आणि अर्थातच एक भारतीय म्हणून आपल्याला सगळ्यांनाच भारताला जेव्हा यश येतं तेव्हा भारत एक होऊन त्यांचं स्वागत करतं आहे आणि खूप मोठी चॅम्पियनशिप ते जिंकून आले. ही आपल्या सगळ्यांसाठीच कौतुकाची आणि त्यांनी केलेले कष्ट याची कौतुक करण्याची गरज आहे मला वाटतं. क्रिकेट म्हणजे सगळ्या खेळाडूचा जवई आहे. क्रिकेट म्हणजे एखादा आमचा कुस्तीगीर सुवर्ण पदक आणते तर तिथं त्या तुमचे कॅमेरे जात नाही, आमचे नेते जात नाही, लोकही जात नाही. म्हणजे खेळ सारखेच आहे. त्याच्यात प्रावीण्य दाखवलं इतर गेममध्ये तर तुमचे कॅमेरे तिकडे कधी जात नाही, आमचे नेते मंडळी पण जात नाही. पण क्रिकेटमधला 4 चौक्याने एक छक्का मारला का लोक बिलकुल तयार असतात. विजय भेटला, भारताचा सन्मान वाढवला, आम्ही आनंदीच आहोत. विधिमंडळाचं अधिवेशन चालू असताना सर्व पक्षीय आमदार या सभागृहामध्ये उपस्थित असताना विधिमंडळाच्या सभागृहामध्ये त्यांचा सन्मान व्हावा आणि मुंबईकर 4 खेळाडूंचा, ज्यामध्ये मुंबई इंडियाचा कप्तान रोहित शर्मा याचा सुद्धा मोठ्या प्रमाणात सत्कार करावा अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना तर केलेलीच आहे, पण विधानसभेच्या अध्यक्षांना मी सुद्धा आता करणार आहे. त्यामुळे उद्या ह्या विधिमंडळाच्या आवारामध्ये टीम इंडियाच्या कप्तानासह मुंबईचे खेळाडू येणार आहे याचा मला अभिमान आहे. तशा प्रकारचा मेल सुद्धा त्यांनी पाठवलेला आहे आणि मी मुख्यमंत्र्यांना आणि सर्व पक्षीय आमदारांना आणि मंत्र्यांना विनंती करणार आहे की उद्या ह्या आपल्या खेळाडूंचा सन्मान करावा.